विद्यार्थी मित्रांनो, आपण BA प्रथम वर्षाच्या ऑप्शनल मराठीची जी पहिली अभ्यासपत्रिका आहे, ऑप्शनल मराठीचा जो पहिला पेपर आहे, आधुनिक मराठी कथा वाङ्मय पेपर पहिला, सत्र पहिले, या अभ्यासपत्रिकेतील जी 8 क्रमांकाची कथा आहे, त्या कथेचं नाव आहे वारसा. या कथेच्या लेखिका सानिया आहेत. या कथेला आपण सुरुवात करत आहोत, प्रारंभ करत आहोत. मुलांनो, BA प्रथम वर्ष ऑप्शनल मराठी अभ्यासपत्रिका पहिली. आपली अभ्यासपत्रिका आता समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपला अभ्यासक्रम शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. मुलांनो, तुमचा अभ्यासक्रम कुठपर्यंत आहे त्याचा अंदाज तुम्ही स्वतः घेणे गरजेचं आहे. आपण काही दिवसामध्येच, 4-8 दिवसामध्ये आपल्या अभ्यासपत्रिकेचा अभ्यासक्रम संपणार आहे. याचीही थोडी लक्ष देणं तुम्ही याकडे गरजेचं आहे. आणि आपण वारसा या कथेला आपण सुरुवात करत आहोत. याच्या लेखिका सानिया आहेत. मुलांनो, अभ्यासक्रमामध्ये आधुनिक मराठी कथा वाङ्मय ऑप्शनल मराठीची जी पहिली अभ्यासपत्रिका आहे, या पहिल्या अभ्यासपत्रिकेचं जे विद्यापीठाचं जे क्रमिक पुस्तक आहे, जे टेक्स्ट बुक आहे, त्या टेक्स्ट बुकमध्ये फक्त सानिया हे इतकंच नाव आहे. मुलांनो, सानिया हे टोपण नाव आहे. पूर्वीच्या काळामध्ये टोपण नावाने लिहिण्याची पद्धत होती, ओळखण्याची सुद्धा पद्धत होती. आणि तसाच वारसा पुढे सुद्धा आज सुरू झालेला आहे. कारण तुमची परीक्षा ही लेखी परीक्षा होणार नाही, थेरी परीक्षा होणार नाही. कारण सध्याची जी परिस्थिती आहे, करोना सदृश परिस्थिती असल्यामुळे विद्यापीठाची तुमची परीक्षा ही MCQ पद्धतीने परीक्षा होणार आहे. 50 मार्काची MCQची परीक्षा होणार आहे. तुमचा ऑप्शनलचा प्रत्येक पेपर, SLचा असो, कंपल्सरी इंग्लिशचा असो किंवा ऑप्शनलचा असो, प्रत्येक पेपर हा 50 गुणाचा होणार आहे. MCQ पद्धतीने होणार आहे. मुलांनो, वर एक प्रश्न, खाली 4 पर्याय. मग अशा वेळेस त्यामुळे जो काही तुमचा अभ्यासक्रम आहे, जी काय अभ्यासपत्रिका आहे, जो काय पेपर आहे, तो पेपर, ती पत्रिका, तो अभ्यासक्रम अगदी इत्थंभूत माहीत असणं, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि अशा MCQच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतात. वारसा या पाठाच्या लेखिका टिंबटिंब आहेत. अभ्यासक्रम सुद्धा माहीत असला पाहिजे, समजून घेतला पाहिजे, वाचला पाहिजे, आकलन करून घेतला पाहिजे आणि पाठ सुद्धा केला पाहिजे. आता लगेच दुसरा प्रश्न. सानिया यांचे पूर्ण नाव टिंबटिंब आहे. जे विद्यापीठाचं जे क्रमिक पुस्तक आहे, टेक्स्ट बुक आहे, त्यामध्ये फक्त सानिया इतकाच उल्लेख आहे. मुलांनो, एखाद्याने प्रश्न विचारला, परीक्षेमध्ये विचारला गेला, सानिया यांचं पूर्ण नाव टिंबटिंब आहे, त्यावेळेला आपल्याला सानिया या लेखिकेचं पूर्ण नाव माहीत असणं गरजेचं आहे. सानिया या लेखिकेचं पूर्ण नाव आहे सुनंदा कुलकर्णी. सुनंदा कुलकर्णी हे मूळ नाव आहे. या मूळ नावाने लेखन न करता सानिया या टोपण नावाने लेखन केलेले आहेत. मराठी साहित्यामध्ये सानिया हे टोपण नावच माहीत आहे, परिचित आहे. यांचा जन्म 1952 मध्ये झालेला आहे. सानिया यांनी कथा, दीर्घकथा, कादंबरी, अनुवाद आदी प्रकारामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. सानिया यांचं लेखन म्हणजे अतिशय दमदार, कसदार, वाचनीय, वाचकाच्या हाती काहीतरी लागणारं अशा प्रकारचं साहित्य वाङ्मय त्यांच्या हातून
लिहिलं गेलेलं आहे, त्यांनी लिहिलेलं आहे. आता त्यांचं लेखन कसं आहे पहा. उगीच काहीतरी लिहायचं म्हणून सानिया यांनी लिहिलेलं नाही, तर ते अतिशय उच्च दर्जाचं, अतिशय कसदार अशा प्रकारचं लेखन त्यांनी केलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने लेखन केलेलं आहे. सानिया यांनी आशयगहन व प्रयोगशील अशा प्रकारचं लेखन केलेलं आहे. काहीतरी बोध, काहीतरी आशय, काहीतरी अर्थ, काहीतरी उपदेश, एक विचारांची दिशा, एक दृष्टिकोन लेखनाच्या माध्यमातून मांडण्याचं काम, देण्याचं काम, लिहिण्याचं काम सानिया यांनी केलेलं आहे. सानिया यांचं शिक्षण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे मुलांनो. आपण आपलं गाव, गड्या आपला गाव बरा, आपण गावाच्या बाहेर निघतच नाही मुलांनो. आपण गाव सोडतच नाही. आपलं विश्व म्हणजे आपलं गाव, गाव म्हणजे आपलं विश्व मुलांनो. त्यापेक्षा आपण गावाच्या बाहेर जाऊन आपल्या गावाची सीमा, तालुक्याची सीमा, जिल्ह्याची सीमा, राज्याची सीमा, देशाची सीमा आपण पार करून आपण जोपर्यंत पूर्णपणे भारत भ्रमण करणार नाही, देश भ्रमण करणार नाही, तोपर्यंत आपले अनुभव, आपला अनुभवाच्या कक्षा सुद्धा रुंदावणार नाही. आपण जेवढे जग फिराल तेवढे अनुभव आपल्याला जास्त मिळतील मुलांना. आणि अशा प्रकारचे जास्त आणि विविधपूर्ण अनुभव हे माणसाच्या लेखनाचे सामर्थ्य असतात मुलांना. म्हणून सानिया यांनी शिक्षणाच्या निमित्ताने अमरावती, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई आदी ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. अशा प्रकारचं समृद्ध लेखिका म्हणून सानिया यांचा आपल्याला उल्लेख, निर्देश करावा लागेल. त्यांनी 1972 मध्ये पुणे विद्यापीठामध्ये त्यांचं M.Com, B.Com झालेलं आहे मुलांना. 1972 मध्ये पुणे विद्यापीठामध्ये B.Com झालेलं आहे. तर 1974 मध्ये मुंबई विद्यापीठामध्ये ते M.Com ची डिग्री उत्तीर्ण झालेले आहेत. आणि यानंतर मुलांना मोठ्या मोठ्या महानगरामध्ये कॉमर्सला प्रवेश मिळत नाही. तुम्ही कुठल्याही मोठ्या महानगरामध्ये जा, पुणे, मुंबई, हैदराबाद, कॉमर्सला इतकं महत्त्व आहे, इतकं व्हॅल्यू आहे, प्रवेश सुद्धा मिळत नाही. इंग्रजी माध्यमामध्ये कॉमर्समधून खूप ऑपॉर्च्युनिटी आहेत, खूप नोकरीच्या संधी आहेत मुलांना, खूप अपॉइंटमेंट आहेत. वकील होता येतं, CA होता येतं, इंडस्ट्रियल कंपनीमध्ये नोकऱ्या असतात, जॉब असतात, अकाउंटंट म्हणून. अशा प्रकारचे वेगवेगळ्या संधी या कॉमर्सच्या माध्यमातून असल्यामुळे व्यापारी वर्ग आहे, सर्व लोक कॉमर्सला महत्त्व देतात. त्यामुळे लेखिकासुद्धा या कॉमर्सच्या पदवी आणि पदव्युत्तर त्यांचं शिक्षण झालेलं आहे. आणि त्यांनी मुंबईतील व्होल्टास कंपनीमध्ये मुलांना अशा प्रकारचे प्रश्न उद्याच्या परीक्षेमध्ये येतात. सानिया यांचं पूर्ण नाव, सानियाचं शिक्षण कुठे कुठे झालेलं आहे, सानियाचं डिग्री, पदवी कधी झालेली आहे, कोणत्या विद्यापीठातून झालेली आहे, पदव्युत्तर शिक्षण कोणत्या विद्यापीठातून कधी झालेलं आहे, सानिया सुरुवातीला कोणत्या कंपनीमध्ये नोकरी केलेली आहेत. मुंबई येथील व्होल्टास कंपनीमध्ये काही काळ त्यांनी नोकरी केलेली आहे. आणि याच काळामध्ये सानियाची बलराम नावाच्या तरुणाशी ओळख झालेली आहे. आणि नंतर ओळखीचं रूपांतर त्यांचं लग्नात झालेलं आहे. ओळखीचं रूपांतर नंतर प्रेमात झालेलं आहे. आणि या ओळखीनंतर, या प्रेमानंतर सानियाचं लग्न झालेलं आहे. आणि आता सानिया लग्नानंतर सुनंदा बलराम झालेल्या आहे.
एवढं लक्षात असू द्या फक्त. सानियाचं पूर्ण नाव काय? सानियाचं मूळ नाव काय? सुनंदा कुलकर्णी. लग्नानंतर त्या सुनंदा बलराम झालेल्या आहेत. तरुणाचं नाव बलराम आहे, त्यांच्या मिस्टरांचं नाव बलराम आहे आणि नवऱ्याच्या नोकरीनिमित्त या सानिया नावाच्या लेखिका मद्रास, बेंगलोर, भुवनेश्वर या ठिकाणी राहण्याचा योग वास्तव्य त्यांनी केलेला आहे. सानिया यांनी शिक्षणाच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षणाच्या निमित्ताने ज्या ज्या ठिकाणी त्यांनी फिरलेले आहेत, पतीच्या नोकरीच्या निमित्तानं ज्या ज्या ठिकाणी त्यांनी प्रवास केलेला आहे, राहण्याचा योग आलेला आहे, याशिवाय सानिया यांनी आपल्या देशाशिवाय आपण आपलं गाव, आपलं राज्य, आपला देश हे मोठं फार काही जग समजतो मुलांनो. आपला देश म्हणजे जग नाही मुलांनो. जग खूप मोठं आहे. जग खूप मोठं आहे आणि या मोठ्या जगातले अनुभव हे मोठेच असतात मुलांनो. चांगलं साहित्य, चांगली कथा, चांगलं वाङ्मय जर निर्माण करायचं असेल तर अनुभव सुद्धा वेगवेगळे चांगले घ्यावे लागतात मुलांनो. त्याशिवाय माणूस नाविन्यपूर्ण होऊ शकत नाही. तसं या वारस या पाठाच्या लेखिका यांनी काही देशांचा प्रवास केलेला आहे. कोणकोणत्या देशाचा प्रवास केलेला आहे, कोणकोणत्या देशाला भेटी दिलेल्या आहेत, कोणकोणते देश त्यांनी पाहिलेले आहेत, याची देह याची डोळा. त्याने अमेरिका देशाचा प्रवास केलेला आहे, इटलीला जाऊन आले आहेत, चीनला जाऊन आले आहेत, जपानला जाऊन, जर्मनीला जाऊन आले आहेत, पाकिस्तान, फ्रान्स एवढ्या देशांना त्या भेटी दिलेल्या आहेत. एवढ्या देशांचा त्यांनी प्रवास केलेला आहे, एवढा देश त्यांनी पाहिलेला आहे, एवढा देश त्यांनी तिथल्या चाली, रीती, रूढी, परंपरा, संस्कृती ते सर्वांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व सानिया मिर्झा यांचं आहे. 1968 साली सानिया मिर्झा यांचं ग्रॅज्युएशन 1972 मध्ये झालेल्या पुणे विद्यापीठात मुलांनो. आणि त्यांनी 1968 साली हरवलेली पाऊलवाट ही पहिली कथा श्री साप्ताहिकामध्ये प्रकाशित झालेली आहे मुलांनो. पहा, ग्रॅज्युएशन होण्याच्या अगोदरच सानिया यांनी पहिली कथा लिहिलेली आहे आणि ती पहिली कथा सुद्धा प्रकाशित झालेली आहे. याशिवाय सानिया यांनी असं समजू नका मला, सानिया मिर्झा नावाची एक खेळाडू आहे, ती सानिया मिर्झा वेगळी. ही सानिया ही लेखिका आहे आणि या लेखिकेचं मूळ नाव काय आहे? सुनंदा कुलकर्णी. त्यांच्या पतीचं नाव बलराम आहे. सानिया यांनी स्त्री, मनोहर, किर्लोस्कर, युगवाणी, सत्यकथा, मौज, हंस, दीपावली, मिळून साऱ्याजणी, अक्षर, माहेर, सकाळ आदी मासिकामध्ये त्यांनी कथालेखन केलेलं आहे. त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. उद्याच्या विद्यापीठाच्या MCQ परीक्षेमध्ये येऊ शकतात बरं का. हे मासिकं माहीत असणं आवश्यक आहे. कोणकोणत्या मासिकामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत. एखादं मासिकाचं नाव देतात, खालीलपैकी कोणत्या 4 मासिकं देतात, खालीलपैकी कोणत्या मासिकामध्ये सानिया यांचं कथालेखन प्रकाशित झालेलं आहे, सानिया यांनी लिहिलेलं आहे, आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांचे काही कथासंग्रह प्रकाशित आहेत. त्यामध्ये खिडक्या नावाचा कथासंग्रह आहे, दिशा घराच्या, ओळख, आम्ही यागे, अशी वेळ, परिणाम, प्रतीती, प्रयाण, भूमिका, वलय, शोध, पुन्हा एकदा अशा प्रकारचे कथासंग्रह सानिया यांनी लिहिलेले आहेत, प्रकाशित झालेले आहेत. भूमिका नावाच्या कथासंग्रहातून वारसा नावाची कथा घेतलेली आहे, हे लक्षात असू द्या मुलांनो. सानिया यांची वारसा ही कथा कोणत्या कथासंग्रहातून घेतलेली आहे? तर भूमिका नावाच्या कथासंग्रहातून घेतलेली आहे.
त्यांनी कथासंग्रहाशिवाय काही कादंबऱ्यासुद्धा लिहिलेल्या आहेत. आवर्तन नावाची कादंबरी, अवकाश नावाची कादंबरी, त्यानंतर स्थलांतर नावाच्या 3 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. त्यानंतर याशिवाय कथा, कादंबरी याशिवाय त्यांनी ललित लेखन सुद्धा केलेलं आहे. वाटा आणि मुक्काम नावाचा ललित लेख संग्रह त्यांचा प्रकाशित झालेला आहे. आणि सानिया यांना त्यांच्या वाङ्मयीन कार्यामुळे, वाङ्मयीन योगदानामुळे, वाङ्मयीन लेखनामुळे काही पुरस्कारसुद्धा त्यांना मिळालेले आहेत, प्राप्त झालेले आहेत. त्यांना वरटी नावाचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर वि. स. खांडेकर नावाने जो पुरस्कार दिला जातो, हाही पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतर जयंत दळवी हा पुरस्कार मिळालेला आहे. याशिवाय सानिया यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. सेवाभावी संस्थेचे वाङ्मयीन पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. आणखीन या अनेक पुरस्काराशिवाय महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, असे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तसं पाहिलं तर सानिया मिर्झा यांचा परिचय, त्यांची ओळख, वाङ्मयीन ओळख ह्या एका तासिकेमध्ये होणार नाही. अशा प्रकारचं प्रदीर्घ प्रवास, असा प्रचंड मोठा वाङ्मयीन परिचय सानिया यांचा आहे. तसा आपल्या अध्यापनाच्या दृष्टीने त्यांचा अल्पसा परिचय आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्यक्ष कथेला, पाठाला आपण उद्या तासाला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.